हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळ सकाळ चहा पाणी नाश्ता झाला आहे. आणि कांबळीताई जरा बाजारात जाऊन आली. तिने काय आणलं आहे माहीत आहे का? कोण आणलं आहे? आणि आमच्यात सगळ्यात लहान लेकरू कसं कोण खाते बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा बघा, चावतंय का? चावतंय का? तिथं कागदा सकट कोण खात होते? गोड आहे का? थंड आहे का? सकाळ सकाळ जरा थोडं कांबळेताई म्हणली जरा थोडा उकाडा वाढला आहे, त्याच्यामुळं कोण आणलेलं आहेत. आणि चहाचं प्रमाण जरा कमी केलं आहे. आई गेली काल, मी म्हणलं ना गॅसचा प्रॉब्लेम आहे, तर आई गेली तिकडं जरा 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तर तिकडे गेली गॅस आणायला. आता गॅस मिळते का नाही माहीत नाही. तिथं लाईनला थांबून बुकिंग लावावं लागते. त्यांच्या नावावर आहे गॅस, आईच्या नावावर गॅस असल्यामुळं आईला जावं लागलं. आणि तिथं थांबून पुस्तक देऊन नंबरानं गॅस बघू आता मिळेल का नाही माहीत नाही. तोपर्यंत आता निवांत बसायचं, जरा पार्टी चालू आहे कांबळेताईची. सावकाश खा, अर्धा तास लागू दे खायला. बघू कोणाला संपते तो यावाना तर गिळलंच. चला बघूया आज दिवसभर काय काय होते ते. आता काय काय करायला लागली नेमकं? हा, कसला मसाली का मसाला? मसाला का मसाली? मसाला दोन्ही पण चालते. हाय काय? माझी सावली दिसायला लागली इथं. काय वाटा नाही काय? कांदा कापले, टमाटा, मिरच्या, कोथिंबीर. कोथिंबीर नाही, कोथिंबीर आहे. डाळ घालायची. तांदूळ चांगला आहे ना ते? कोणचं तांदूळ आहे? चंतारा. चांतारा. काय काय तांदळाची नाव आहे ती. आणि ही मसाले भात करणार. मला वाटत हे बटाटा जरा मोठं झालंय काय की जास्त. आणि ती टमाटा पण आपण, ती टमाटा मोठं ती पण तोंडात येते का चांगलं? बर. किती वेळ लागते मसाले भाताला? दुपारच्या जेवणात आहे काय? 20 मिनिटात होते. पण आता नाही ना. आता आमचा चहा पाणी नाश्ता झाला. आता कोण सकाळ सकाळ खात नाही मसाले भात, त्याच्यामुळे दुपारीच 20 मिनिटात होते का? चुलीवर करा. चला कांबळेताई आता मसाले भात करते ते दुपारी जेवणासाठी. आपण जरा सावलीला निवांत बसूया, कारण उकाडा वाढत चाललेला आहे. रोज रोज म्हणतो मी उकाडा वाढत चालला आहे, पण खरंच सांगतो सोलापूर जिल्ह्यात 42 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळं खूप त्रास होत आहे. सारखं पाणी प्यावं लागतं आहे. आणि पाणीसुद्धा दिवसभरात गरम होतं माहिती आहे, एवढं तापमान झालेलं आहे. बापरे, फायनली गॅस मिळाला बघा. पण ही गॅस कसा मिळवाय बघा. ही गॅसवर कसं बसून यावं लागतंय बघा. एवढा खराब कंडिशन चालू आहे गॅसवर. उतरा हळू. मिळालाय तर का रिकामी टाकी आणली आहे? हा, मिळलंय का? अरे बापरे, एवढं बघायला लागेल. मला माहित नव्हतं. किती उशीर थांबली होती? हां, बरं आहे बाबा. सकाळी 8 वाजता गेलेली, आता बरोबर 12 वाजता आली आहे. काय लय करते असं नंबर लावून पहिले असं पुस्तक घेऊन थांबायचं आहे का? काही एकानं पुस्तक घेऊन आतमध्ये ऑफिसमध्ये हां, त्याच्यावर एंटर केले ते का पुस्तकावर? बापरे, केवढं भयंकर बेकार झालं गॅसचं कंडिशन. आणला बघ गॅस. गॅस आणला गॅस. तुझ्या टायमाला होतं का असलं हालत? मग चुलीवर स्वयंपाक करायची आहे का नाही? हा, गॅस. हे गॅस आहे याच्यात, ह्याच्यावर स्वयंपाक होतंय. ह्याच्यावर स्वयंपाक होतंय, स्वयंपाक ह्याच्यावर. काय काय म्हणजे एवढं वाईट कंडिशन आली ना. हां, एवढ्या उशीर लय लोक होते. बरोबर 12 वाजल्या. आता म्हणलं गॅस मिळते का नाही, म्हणलं काय कोणाला मिळतंय, कोणाला आता कोणा मग आता बसवं लागतंय. होय. आणि बुकिंग कधी केली तिथं? आपण बुकिंग करायचं का त्यांच्या तिने बुकिंग करते? आपण केलं नाही का परवा दिवशी? हां, परवा दिवशी केलता. म्हणजे बरोबर 3 दिवस लागले. या उन्हात तानात ना का नाही आमची अव्वा आहे ना आली बघा. या बसा इथं, तिथं बसा सावलीला. झोपा आता, लय ऊन आहे. ऊन बघितलंय का? हां, कुठली चिठी? बुकिंग केलेली, OTP हे झालेलं. आणि मग गॅस द्यायचं. धडा 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 टाकते ते गोडवण मधनं सोडला का नाही गाडी पशी. हां,
पोरं बी एक त्याच्यावर बसायचे टाके होता काय तेवढं मैदान भरले हम्म. आई आज पहिल्यांदा गॅस टाकी आणायला गेली आज ते पण 5 किलोमीटर आमच्या पाटकुलची निमी सगळी लोक अख्खा पाटकुल म्हणलं तर चालेल कारण सगळ्यांच्या घरी गॅस आहे आणि कंडिशन वाईट झाली आता कारण काय माहिती आहे का जळण आता रानात असतंय नसतंय मिळतंय नाही मिळतंय त्याच्यामुळं स्वयंपाक गॅस शिवाय पर्यायच नाही तुम्हाला तर माहित आहे महाराष्ट्रामध्ये गॅसमुळे काय काय बंद पडले काय म्हणते हे कसं कसं टाकले माळव बघ की हाय का आमच्या 2 पोरी तिकडे 2 दिवाळ गेले तिथं टाकले माळव टमाटी भेंडी नाही मिरची आहे ते वळक काय तेलाचा डबा उद्या देतो म्हणलाय बाकीचं सगळं डाळी अजून काय 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 बारीक सारीक आणलंय थोडं हे किराणा मला आणला कामगीत येईल आणि तिकडे गेली उन्हाचं धुणं दिवायला गेली आता बरोबर 12 वाजले ते हाताने निवांत जरा फॅन खाली गप्पा मारत बसायच्या आणि थोड्या उसराने जेवण करायचं झालं बघा कांबळे ताई आल्या धुणं भांडे उरकून आल्या आणि आता जेवणाचा टाईम झालेला आहे ऊन पण भरपूर झाले आणि काय आहे बघा आज वा बालुशा ती काय आहे कशाची आमटी माहीत नाही भात मसाले भात सकाळी म्हणल्यासारखं या तुम्ही पण जेवायला आणि उन्हाचं जरा चांगलं खात जावा भरपूर पाणी प्या काकड्या खा वाळकं खा कलिंगड खा द्राक्षी खा मध्ये मध्ये द्राक्षी येत होती पण आता जरा कमी झाली किती छान जेवायला दिलं आहे बघा जास्त नाही रोज 1-1.5 चपातीच जाते कारण उन्हामुळं जेवण जास्त जात नाही आणि कांबळे ताई पण आता जेवायला लागले तर वाळूक धुतलं का वाळूक कधी पण बाजारात आणल्यावर धुवून खात जा म्हणजे कसं असतंय तुम्हाला माहीत आहे कसं असतंय काय सांगायची गरज नाही काय कारण किडं बिडं असते धूळ बसले त्याच्यामुळे धुवून काढायचे असं काय नाही चला आता जेवण करून घेतो आणि कडक ऊन झालेलं आहे जेवण करायचं आणि एक 4-5 वाजता तर आराम करायचा बाहेर अजिबात उन्हात जायचं नाही तुम्ही पण जाऊ नका आणि कोण कामावर असेल तर त्यांनी भरपूर पाणी प्या तर हे करा ना थोडं मीठ आहे का बघा टेस्ट खायच्या अगोदर मीठ लागते मला जेवण आता चांगलं दिसायला लागले म्हणजे चांगलंच करते कांबळे ताई आता जेवण करून घेऊया कांबळे तुम्ही पण खावा आणि आराम करा चला जेवण करून घेतो आणि 4-5 वाजता आता निवांत आराम करतो आणि 4 वाजता चहाला जाता जरा उठूया कसं गॅस जोडायचं शिकायला पाहिजे ती पॅकिंग असतंय का त्याचं ह्याच्यातनं घ्यावं लागलं ते बटन दाबून त्याच्यावर बसलं पॅक झालं चालू काय आहे बटन लागला इकडचा चालू झालं त्याच्या खाली काहीतरी ठेवू नये का त्याच्या ते आहे का टाकीच आहे चला अभिनंदन गॅस नको बाबा आता चहा नको मग अशी तुम्हाला सांगतो आता रोज जेवण करून जी झोप जी लागायला लागली आता उठलो बघा मी आता 4:30 वाजले त्या आता उठलो जेवण केलं 1 वाजता की अशी झोप लागते आणि ऊन बघितला आहे का अजून ऊन बघा 4:30-5 वाजत आले त्या या उन्हामुळं का ना असं डोकं दुखतंय आणि जी झोप लागते कांबळे ताई सगळे घरातले सगळे झोपून टाकते ते दुपारचं गॅस जोडला आता चालू पण केला आहे चांगलं झालं आता गॅस आला आता आरामात तसं जास्त काय आमचा गॅस सोडत नाही 1.5 महिना जाते हे की नाही 2 महिने जाते म्हणजे व्यवस्थित वापर असते गॅसचा काही जणांचा तर 20 दिवसातच गॅस ओढून जाते हे जाऊ दे सोडा शर्ट कसा वाटते मला सांगा ही 2 नाईट पॅन्ट घेतलेल्या आणि ही 1 शर्ट घेतलेला लय दिवस झालं म्हणलं आता शर्ट नाही माझी शर्ट आहे पण घरी वापरायला मला एकदम असल्या नाईट कपड्यामध्येच कम्फर्टेबल वाटतं त्यामुळं घेऊन टाका चांगलं दिसतंय कसं दिसतंय काय करते कांबळे अरे देवा उसाचा रस प्यायलाय तरी सुद्धा का नाही चहा करायचाच आहे चला तर मग आता काय करतो चहा पितो आणि व्हिडिओ एडिट करत बसतो इथपर्यंत बघितला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत उद्या बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र बाय बाय